नाही, आता दादांबरोबर तीच महाराष्ट्रामधल्या जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामधल्या नगरपालिका असतील, महापालिकेच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत, त्या महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे जे काही तिन्ही जिल्ह्यांमध्ये झालेलं असेल त्याची संपूर्ण कल्पना दिली आणि त्याच्यानंतर पुढच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत जळगाव आणि खास करून धुळ्याच्या याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या कोणत्या पद्धतीने पुढे जातोय याच्याविषयी आज खऱ्या अर्थाने ती चर्चा झाली। त्याच्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पुढच्या प्रचाराच्या दौरान आमच्या सारख्याने काय काय जबाबदारी घ्यायची याची सुद्धा एक जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून आलेलो आहे। जळगाव महानगरपालिकेचे साधारण 79 अर्ज तुम्हाला इच्छुकांचे प्राप्त झालेत आणि जळगाव महानगरपालिकेचे, तर त्याच संदर्भात तुमची काही या संदर्भात चर्चा झाली? जळगाव महापालिकेमध्ये 79 अर्ज परवापर्यंत झालेले होते, पण आता माझ्या मते 125च्या आसपास जळगाव महापालिकेमध्ये उमेदवार इच्छुक आहेत। शक्यतर आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून दोन्ही जिल्ह्यांमध्ये एक प्रयत्न करून बघायचा आणि महायुतीच्या नेत्यांबरोबर ती चर्चा चाललेली आहे। स्वबळावरचा नारा ज्यावेळी महायुतीमध्ये चर्चा जर का सुरू असेल तर स्वबळाचा नारा देण्याची आता काही गरज वाटत नाही। क्रीडा मंत्रीपद खाली सध्या तुमच्या पक्षातून दादांकडेच त्याचा अतिरिक्त भार आहे। आज क्रीडा मंत्री असो किंवा कुठला मंत्री असो या विषयावरती कुठल्याच प्रकारची चर्चा आज होणं अपेक्षित पण नाही आणि ती केली पण नाही। मी पुढच्या महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीच्याच संदर्भामध्ये केवळ फक्त आज इथं भेटायला आलो। पण ऑफर केलं पक्षाने, तुमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मला मिळावं? मला मिळावं काय, मलाही परमेश्वराला मी विनंती करतोय की मलाही मिळालं पाहिजे, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तोच अंतिम असतो। आमच्यातला कोणीही मंत्री झाला तरी तो आमचाच मंत्री आहे आणि माझाच मंत्री समजून मी पुढे काम करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।